दिनांक 15 मे रोजी आंबा आणि काजू उत्पादकांचा वर्षावर मोर्चा. आंबा आणि काजू उत्पादकांना हेक्टरी 22,000 रुपयांची मदत करून आंबा उत्पादक शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे. यामुळे 15 मे शेतकऱ्यांच्या मागणीसाठी गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्र्यांचा वर्षा निवासस्थानी सर्वपक्षीय धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात शिवसेनेसह मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शेतकरी कामगार पक्ष यांच्यासह इतर संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला गुडघे टेकायला भाग पाडण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरू अशी भूमिका ठाकरे यांनी शुक्रवारी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासमोर मांडली. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शेट्टी यांनी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की गेल्या 50 वर्षात पहिल्यांदाच कोकणातील आंबा बागायतदार शेतकरी संकटात सापडल्यानंतर मदतीसाठी रस्त्यावर उतरला आहे. राज्य सरकारने उद्योगपतींची कर्जे माफ करण्याचा सपाटा लावला आहे, मात्र याउलट शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. आंबा संशोधन, कृषी विज्ञान केंद्र व कृषी विद्यापीठामधील शास्त्रज्ञांनी याबाबत संशोधन करून तातडीने उपाययोजना करण्याची गरज होती, अशी भूमिका शेट्टी यांनी मांडली. तर या बैठकीला खासदार अरविंद सावंत, विनायक राऊत, बाळ माने, वैभव नाईक, गणेश गावकर, किरण टेंभुलकर, सुशांत नाईक, अजय तेली, उमेश वाळके यांच्यासह रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार शेतकरी उपस्थित होते.